ओय अरे आपल्या सिन्नरच्या मोदरी घाटात प्रत्येक जणांनी त्यांच्या गाड्या जेसीबी आणून आपल्या बांद्रात काबर नेऊन घातले, नक्की काय विषय? सगळ्यांनी त्यांचे जेसीबी गाड्या बिड्या आणून अशा लाईनीत काबर बांद्रात घातले, नक्की काय झाले? अरे ते बाकी सगळं जाऊ द्या, निखिल सदगीर सोबत दररोज उठलं का एक नवीन लफडं राहतेच, पण मग आज सणासुदीच्या दिवशी सुद्धा एक नवीन लफडा झालता. बघा काय झालं. तर आज निखिल सदगीर सकाळी सकाळी आपली सफारी घेऊन मस्तपैकी निघाला होता. आपली सफारी लय घाण झाली, त्याच्यामुळे ती सर्व्हिस स्टेशनला लावली आणि आता आपल्या सागर सोबत मस्तपैकी बिरक्यामध्ये येऊन बसलो. सागर पण गाडी धुवायची होती, पण मग त्याआधी आपल्याला एक ट्रिप होती, मग तीच खाली करायला गेलो. आपली गाडी धुवायची होती, त्याच्यामुळे येताना सगळे सर्व्हिस स्टेशन बघत होतो, पण चायला सर्व्हिस स्टेशन एवढी गर्दी होती का बस कधी. चायला म्हणलं निखिल सदगीरने फार्मसी करून मेडिकल टाकायच्या ऐवजी पाईप घेऊन इकडे सर्व्हिस स्टेशन टाकलेलं परवडल भाऊ. आपली गाडी खाली करून मस्तपैकी परत सर्व्हिस स्टेशन आलो, पण अजून आपली काही सफारी धुवेल नव्हती, मग मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतली. बघा बरं मस्तपैकी कशी चमकते आता. मग आता आपला टिप्पर धुवायला लावून मस्तपैकी सफारीत बसून आलतो घरी आले आपल्याला ट्रॅक्टर धुवायचा होता, पण मग चायला म्हटलं 2 तास फोर व्हीलर धुवायलाच लागले, तेव्हा ट्रॅक्टर धुवायला किती तास लागतील. त्याच्यामुळे गपचूप एक बादली फडकं घेतला आणि आपला ट्रॅक्टर घेऊन आलो डायरेक्ट बांधाऱ्यावर. पण मग आपल्या आधी बांधाऱ्यावर एवढ्या गाड्या धुवायला येलो होत्या का डायरेक्ट ट्रॅक्टर लावायला जागाच नव्हती. बघा कशा लावून दिल्या त्यांनी. बांधाऱ्यावरती गाडी धुवायला कोणाला जागा भेटू ना भेटू, विठ्ठल शेटला भेटली होती भाऊ. डायरेक्ट गाडीच्या टपावर जाऊन बसला होता गाडी धुवायला. बघा कसं बघतो इकडे भाऊ, वरती माकडावाणी जाऊन बसला होता, पण मग गाडी अशी धुतली ना सर्व्हिस स्टेशन सुद्धा अशी धुवून नसती भेटली. एवढ्यात निखिल सदगीरला एक त्याचा छोटा दोस्त भेटला, तो तर डायरेक्ट उखाडला माव. बघा काय म्हणतोय. भाऊ एवढा उकडला मला डायरेक्ट घोडात लावला. निखिल सदगीरच्या दुसऱ्या दोस्तांनी त्याला जाम भिजवायचा प्लॅन केला, पण मग तो काही सापडला नाही. जाम लांब लावून नाचत होता मस्तपैकी. म्हणतो नवीन कपडे, आता कपडे बदलून आलाय. पोरांनी त्याला धरला डायरेक्ट पाण्यात घातला. आता बघा काय म्हणतोय मला. तोपर्यंत आपला ट्रॅक्टर पण मस्तपैकी धुवून झालता. चायला म्हणलं भाऊ परत आता मला काय म्हणणार नाही भाऊ. ट्रॅक्टर धुवायला तर मी नेलता मधी, पण धुवून झालो मला काही बाहेरच काढता येईना. मग लक्ष्मण भाऊ आलता बाहेर काढून द्यायला. बघा कसा अटकला होता. तर निखिल सदगीर चौधरी गावात सगळ्यांनी जेसीबी त्यांच्या गाड्या अशा बांधारात काबर घातल्या होत्या माहिती का? कारण की गाड्या धुवायला सर्व्हिस स्टेशन एवढी गर्दी होती आणि बांधारावर ज्यांनी पहिले गाड्या धुवायला लावले त्यांच्यामुळे जागाच नव्हती राहिली. मग जिथं जागा दिसेल तिथं गाड्या घालून दिल त्या पोरांनी. ट्रॅक्टर वगैरे धुवून मस्तपैकी आता निघालो मित्रांनो घरी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.